बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती आणि त्यानिमित्तानं मुंबई आणि दिल्लीत नेत्यांकडून अभिवादन करण्यात येत आहे। मुंबईतील चैत्यभूमीवर राज्यपाल, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून अभिवादन आहे, तर दिल्लीत संसद भवन परिसरात पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अभिवादन करण्यात आले आहे। ही दोन दृश्य आपण या क्षणी पाहतोय। संसद भवन परिसरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून अभिवादन करण्यात आलंय, तर तिथं राज्यपाल, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यासह मुंबईच्या नवनिर्वाचित महापौर रितू तावडे, महत्त्वाचे मंत्रीगण चैत्यभूमी परिसरात दाखल झालेले होते। त्यांच्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलेले आहे। तर सोलापूरमध्ये देखील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मध्यरात्री अनुयायांकडून अभिवादन करण्यात आलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तानं दिवसभर सोलापूरमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर पुढील 6 दिवस सोलापूरमध्ये भीम जल्लोष सुरू राहणार आहे। 19 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मिरवणूक सोलापूरमधून निघणार आहे आणि त्याकरता मोठ्या संख्येनं भीम अनुयायी यात सहभागी होतील असं म्हटलं जात आहे। ऑपरेशन टायगर वगैरे काही नाही असं श्रीकांत शिंदे म्हणतात। आम्हाला पक्ष 2029 पर्यंत मजबूत करायचा आहे असं श्रीकांत शिंदेंचं वक्तव्य आहे। ऑपरेशन टायगर तुम्हीच हे सगळ्या गोष्टी न्यूज मध्ये देऊन बघा, आज पक्षाचं लक्ष जे आहे वेगळं आहे। पक्ष संघटनामध्ये आम्ही जे आहे ते भर देतोय। आज निवडणुका नाहीयेत कुठल्याही, तरी देखील पक्ष ग्राउंडवरती आहे, सर्व नेते ग्राउंडवरती आहे। आम्हाला येणाऱ्या 2029 पर्यंत जो आहे हा पक्ष जो आहे हा मजबूत करायचा आहे। ताकद जिथे पक्षाची कमी आहे तिथे ताकद जी आहे ती वाढवायची, एवढंच लक्ष आमचं आहे। बजरंग दलाच्या प्रवीण तोगडी यांनी पत्रकाराला थेट जात विचारली आहे। अमरावतीत हा सगळा प्रकार घडलाय। अमरावतीमध्ये पत्रकार परिषदेदरम्यान पत्रकाराकडून एक सवाल उपस्थित करण्यात आला आणि त्यानंतर नेमकं काय घडलं पाहूया। कोरोना ने इतना बड़ा सिखा दिया कि स्मशान भूमि में दफन करने के लिए जगह नहीं थी। आज भी वह स्मशान भूमि वैसे ही पड़ी है। मंदिरों में ठीक है, मंदिर हो, मस्जिद हो, मंदिर के विरोधी हो? नहीं, मुसलमान हो? नहीं, मैं खुद हिंदू हूँ, मैं वो नहीं बोल रही, लेकिन स्मशान भूमि की स्मशान भूमि की विरोध करेगा तो आई हैव राइट टू क्वेश्चन। नहीं सर, ऐसा नहीं है। भगवत गीता मैंने भी पढ़ी है। सवाल है हमारे, आगे बढ़ो, हम अपनी बात छोड़ देते हैं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।